श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीच्या या 5 दिवसाच्या कालावधीत म्हणजेच बघा वसुबारस, त्यानंतर धनत्रयोदशी, त्यानंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, त्यानंतर दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या 5 दिवसात आपल्याला मुख्य दरवाजावर हा एक उपाय नक्की करायचा आहे. बघा प्रत्येक महिलेनं हा उपाय करायचा आहे. यामुळं माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तर काय उपाय करायचा आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर वसुबारस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत असते. वसुबारस म्हणजेच काय, तर आपण गाय आणि वासराची या दिवशी पूजा करत असतो आणि खरं तर दिवे लावायला याच दिवसापासून सुरुवात होत असते. वसुबारस ह्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात झाली की आपण डेकोरेशन करत असतो, दिवे लावत असतो. तर बघा वसुबारस या पासून सुरुवात झालेल्या दिवाळी सणाला या 5 दिवसात आवर्जून वेळ काढून आपल्या मुख्य दरवाजावर हा उपाय जो आहे तो करायचा आहे. अगदी रोज 5 दिवस आवर्जून हा उपाय करायचा आहे. सर्वात आधी बघा काय उपाय करायचा आहे, तर सर्वात आधी आंब्याच्या पानाचं तोरण आणि किंवा अशोकाचं पान जे आहे त्या पानाचं तोरण नक्की लावायचं आहे. या 5 दिवसात तुम्ही अगदी कितीही महागडी तोरणं लावा, कुठलीही तोरण तुम्ही लावा, परंतु या 5 दिवसात तुम्हाला आंब्याच्या पानाचं तोरण आणि अशोकाच्या पानाचं तोरण जे आहे ते मुख्य दरवाजाला आवर्जून लावायचं आहे. तर बघा तुम्हाला रोज ताजं पानाचं हे तोरण जे आहे ते लावायचं आहे. पानं आणायची आहे, ती स्वच्छ धुवायची आहे आणि त्याचं तोरण जे आहे ते आवर्जून लावायचं आहे. हे अतिशय शुभ असं मानलं जातं. बघा आता तुम्हाला रोज तोरण शक्य नाही, मला माहिती आहे सर्वांनाच ते शक्य नाही, तर अगदी तुम्ही एक जरी आंब्याची डहाळी जी आहे ती मुख्य दरवाजाला लावली ना तरी चालणार आहे, परंतु तुम्ही रोजच्या रोज ताजी जी आहे ती पानं लावायची आहे, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. त्यानंतर बघा उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. अगदी रोज उंबरठा स्वच्छ करायचा आहे. आता बघा धनत्रयोदशी आहे, लक्ष्मीपूजन तेव्हा तर आपण करतो, ते काय नव्याने सांगायची गरज नाही, परंतु वसुबारस या दिवसापासून अगदी रोज या दिवसात तुम्हाला रोज हळदीचं लेपन जे आहे ते करायचं आहे. त्यानंतर बघा रांगोळीनं तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर रांगोळीनं गोपद्म, लक्ष्मीची पावलं जी आहे ती अगदी दरवाजाच्या दोन्ही बाजूनी तुम्हाला काढायची आहेत. त्यानंतर बघा रांगोळी कधी सफेद रांगोळी तुम्ही रांगोळी काढली तरी बघा कधीच सफेद रांगोळी अशीच ठेवत नाही, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. त्यावर तुम्ही रंग भरू शकता किंवा किमान हळदी कुंकू तरी नक्कीच तुम्हाला त्याला व्हायचं आहे. अशीच सफेद रांगोळी कधीही ठेवली जात नाही. तर अशी तुम्हाला बघा अगदी तुम्ही मार्केटमध्ये याचे छापे भेटतात, तुम्ही त्याने देखील छाप काढायला तुम्हाला अवघा 2 मिनटं लागणार आहे, परंतु गोपद्म आणि लक्ष्मीची पावलं ही आवर्जून काढायची आहे. काही अशा महिला आहेत की त्या रोज दरवाजाच्या समोर छोटी का होईना पण रांगोळी हे आवर्जून काढतात. आता रांगोळी काढल्यानं काय होतं बघा, बाहेरून येणारी जी एखादी व्यक्ती आहे तिची नजर त्या रांगोळीवर जर गेली, आता ती व्यक्ती घरात येताना तुमच्या विषयी तिच्या मनात चांगला विचार आहे की वाईट आहे ते आपल्याला माहीत नसतो, म्हणून त्याच्या मनात जर काही वाईट नकारात्मक विचार जर असेल आणि त्याची नजर त्या रांगोळीवर जर गेली ना तर ते वाईट विचार जे आहेत नकारात्मक त्याची शक्ती जी आहे ती बाहेरच थांबते, ती तुमच्यापर्यंत म्हणजेच घराच्या आतमध्ये येत नाही. म्हणून या दिवसामध्ये रांगोळी आवर्जून काढायची आहे. अतिशय साधी बघा गोपद्म आणि तुम्हाला लक्ष्मीची पावलं जी आहे ती काढायची आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावर बघा मुख्य दरवाजा जो आहे तो अगदी रोज तुम्हाला बघा पाण्याने तुम्ही स्वच्छ करू शकता किंवा अगदी नुसता कपडा जरी मारला तरी चालणार आहे, परंतु रोज स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कुंकवाने बाहेरच्या बाजूने बघा कुंकवाने तुम्हाला एका बाजूला शुभ आणि दुसऱ्या बाजूला लाभ आणि त्यामध्ये स्वस्तिक काढायचं आहे.
हे तुम्हाला कुंकवानेच काढायचं आहे, हे मात्र लक्षात घ्या. आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या बाजूला दोन्ही साईडला 2-2 लाईनी मारायला अजिबात विसरायचं नाही. तुम्हाला बघा शुभ लाभ लिहायचा आहे आणि त्या दोन्हींच्या मध्ये तुम्हाला स्वस्तिक कुंकवाने काढायचं आहे. कुंकू हे वापरताना बघा हळदीचंच कुंकवाचा जास्तीत जास्त वापर करा, कारण हळदीचं कुंकू हे केमिकल युक्त नसतं. म्हणजेच काय, त्याने तुम्हाला काहीही इजा जी आहे ती होणार नाही. कधी कधी ते केमिकलचं कुंकू हे काढलं की त्याचा लाल जो आहे ते हाताचा सुद्धा कलर निघत नाही. त्यामुळं जास्तीत जास्त हळदीच्या कुंकवाचाच वापर करायचा आहे. अगदी हे बघा तुम्हाला संपूर्ण 5 दिवस हे आवर्जून करा. त्यानंतर बघा तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही बघा दरवाजा तुम्ही स्वच्छ करू शकता. बाकी कामं तुम्ही घरातील कुणालाही सांगितली, त्यांच्याकडून करून घेतली तरी चालणार आहे. अगदी कितीही कामं असली ना, किती बघा तुम्ही जॉब करत आहात, तुम्हाला वेळ नाही, दिवाळीचं फराळ तुम्ही बनवताय, तुम्हाला वेळ नाही, तरी पण त्यातून अवघे बघा तुम्हाला याच्यासाठी 10च मिनटं लागणार आहे. आणि 10 मिनटाच्या या कालावधीत तुम्हाला हे हळदीच्या कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकवात थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने किंवा अगदी गुलाब पाणी टाकून सुद्धा तुम्ही हे आणि ते एक लक्षात घ्या, हे तुम्हाला हातानेच स्वस्तिक आणि शुभलाभ हे तुम्हाला हातानेच काढायचं आहे, काडीने काढायचं नाही, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. त्यानंतर सेफ्टी डोअर असेल तर सेफ्टी डोअरला सुद्धा नाही, मेन दरवाजा जो आहे मुख्य दरवाजा त्याला बाहेरील बाजूस तुम्हाला काढायचा आहे. त्यानंतर या दिवसात बघा तुम्हाला मातीची पंती जी आहे ती लावायची आहे. बघा आपण खूप अशा कॅन्डल आणत असतो, मेणबत्त्या लावल्या जातात, डेकोरेशन करतो, डेकोरेशनला छान दिसावं म्हणून आपण कॅन्डल लावत असतो. पण खरं तर दिवाळीत खरा मान हा मातीच्या पंतीचाच असतो. तुम्ही बघा मेणबत्ती लावू शकता, परंतु मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही मातीची पंतीच आवर्जून लावायची आहे. त्याचबरोबर दरवाजाच्या बाहेर बघा तुम्ही मातीच्या पंतीत तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता. त्याचबरोबर दरवाजाच्या समोर या दिवसात चप्पल अजिबात ठेवायची नाही. एक नियम लावायचा की घरात येताना चप्पल ही दरवाजाच्या बाहेर आजूबाजूला ठेवायचीच नाही. लगेच चप्पल स्टँड असेल, काय बॉक्स असेल त्याच्यात तुमची चप्पल जाऊन द्यायची. लक्ष्मीला चप्पल ही आवडत नाही, हे मात्र लक्षात घ्या. त्यानंतर देवासमोर दिवा लावायचा आहे, तो देखील या दिवसात तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावा. आपण तुळशीसमोर रोज दिवा लावतो, तो देखील या दिवसामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुपाचा दिवा आपण एवढी खरेदी करत असतो, त्यात दिवाळीच्या या 5 दिवसात तूप आवर्जून वापरा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावा, घराच्या बाहेर देखील लावा. त्यानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर घरात सुगंधी वातावरण जास्तीत जास्त ठेवा. म्हणजेच काय, बघा सुवासिक अगरबत्ती ज्या तुम्हाला सहन होत असतील, त्याने प्रसन्न वाटेल अशा अगरबत्ती, धूप, दीप लावायचा आहे, जेणेकरून घरात प्रसन्नता, आनंदी वाटेल, घरात सकारात्मक ऊर्जा आहे असं आपल्याला जेव्हा घरात आपण एंट्री करतो तेव्हा बघा पॉझिटिव्हिटी येत असते, घर एकदम छान वाटत असतं. असं काही सुवासिक वातावरण, सुगंधी वातावरण जे आहे ते घरात ठेवायचं आहे. बघा हे सगळे उपाय तुम्ही घर स्वतःचं असलं किंवा तुम्ही भाड्याने जरी राहत असाल ना तरी तुम्ही करू शकता. फक्त उतारा जो आहे तो तुम्ही भाड्याच्या घरात करू शकत नाही, कारण उतारा म्हणजेच काय, नकारात्मकता आपण बाहेर काढत असतो. आता दुसऱ्याच्या घराची नकारात्मकता आपण का काढायची, त्यापेक्षा आपण जेव्हा स्वतःचं घर असेल ना तेव्हाच आपण बघा हे उतारे करत असतो. परंतु हे असे काही साधे उपाय आहेत, ते अगदी आपण आपल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी करत असतो, म्हणून हे उपाय तुम्ही आवर्जून करू शकता. तर बघा या गोष्टी करून काय होणार आहे तर तुम्हाला आनंद जो आहे तो मिळणार आहे. या गोष्टी करून आनंद तर मिळेल, त्याशिवाय तुम्ही आनंदी असाल ना तर सर्व घर देखील आनंदी असणार आहे. आणि घर जर आनंदी असेल तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद राहणार आहे. ज्या घरातील स्त्री, अगदी प्रत्येक स्त्री, मग ती सून असो, सासू असो, नणंद असो, आजी असो, मुलगी असो, ज्या घरातील स्त्रिया ह्या खळखळून हसतात ना
त्या घरातून माता लक्ष्मी कधीही बाहेर जात नाही, ती कधीही घराच्या बाहेर काढता पाय घेत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळं तुमच्या घर हे आनंदी ठेवायचं आहे. या 5 दिवसात अगदी साधे आणि सोपे असे हे उपाय आहेत, ते आवर्जून करा. बघा, आंब्याची डहाळी जी आहे ती तुम्हाला लावायची आहे. त्यानंतर तुम्हाला कुंकवाने तुम्हाला शुभलाभ काढायचा आहे. स्वस्तिक लावायचं आहे. बघा, तुम्ही स्वस्तिक हे मार्केटमध्ये आपण प्लॅस्टिकचे देखील भेटतात, ते लावत असतो, परंतु हे कुंकवाने आवर्जून काढायचे आहे. हे अगदी साधे उपाय आहे, जेणेकरून माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहणार आहे आणि तुम्हाला देखील तुमचं घर हे अतिशय बघा आनंदी वाटणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.